2 महिन्यातून एकदा भेटण्याचा योग आला. कंपनीतून सुट्टी झाल्यावर लॉजवर गेले आणि नेमकी शरीर संबंध चालू असताना मध्येच बाईने प्रियकराला असं काही बोलून दिलं ज्यामुळे तरुणाने रागाच्या भरात जे पाऊल उचललं ते नक्कीच अंगाला काटा आणणार आहे. हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनलवर. आज आम्ही तुमच्यासमोर सादर करतो एक धक्कादायक क्राईम स्टोरी. ही कथा आहे एका अनैतिक नात्याची, जिथे किरकोळ शब्दाने एका तरुणाचा जीव घेतला. लॉजवर सुरू झालेली ही गोष्ट मृत्यूत संपली. चला जाणून घेऊया या थरारक कथेचा क्राईम प्रवास. या अगोदर तुमच्यात दम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सारिका पाटील, वय 32, एका औद्योगिक क्षेत्रातल्या खासगी कंपनीत काम करणारी विवाहित महिला होती. तिचं लग्न होऊन 6 वर्ष झाली होती, पण तिचं वैवाहिक आयुष्य फारसं सुखी नव्हतं. तिची ओळख तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या नितीन काळे, वय 27 नावाच्या अविवाहित तरुणाशी झाली. नितीन हा शांत स्वभावाचा आणि मेहनती होता. कंपनीत एकत्र काम करताना त्यांचं बोलणं वाढलं आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. सारिकाला नितीनचा सहवास आवडायला लागला आणि नितीनलाही सारिकाची साथ हवीहवीशी वाटायची. पण दोघांचं हे नातं लपूनछपून सुरू होतं. सारिकाला घरची जबाबदारी सांभाळावी लागायची आणि नितीनही आपल्या कुटुंबात व्यस्त होता. त्यामुळे त्यांना भेटायला फारसा वेळ मिळत नव्हता. 2 महिन्यांतून एकदा जेव्हा कंपनीतून सुट्टी मिळायची तेव्हाच त्यांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळायची. 12 मार्च 2025च्या दुपारी कंपनीतून सुट्टी मिळाली आणि दोघांनी ठरवलं की ते भेटणार. त्यांनी शहरातल्या विनोदनगर रस्त्यावर असलेल्या सिटी स्टार लॉजवर जायचं ठरवलं. दुपारी 4 वाजता सारिका आणि नितीन लॉजवर पोहोचले. त्यांनी एक रूम बुक केली आणि आत गेले. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक होते. रूममध्ये गेल्यावर त्यांच्यात जवळीक सुरू झाली. सगळं नेहमीसारखं वाटत होतं, पण त्या क्षणी एक अनपेक्षित वळण आलं. शरीर संबंध चालू असताना सारिकाने नितीनला एक वाक्य बोलून दाखवलं, तुझ्यात तेवढी ताकद नाही. हे शब्द नितीनच्या मनाला लागले. त्याला ते अपमानासारखं वाटलं आणि त्याच्या मनात रागाची ठिणगी पडली. नितीनने सारिकाला जोरात ढकललं आणि ओरडला, तू मला असं कसं बोलू शकतेस? सारिकाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण नितीनचा राग वाढतच गेला. त्याने सारिकाला मारहाण सुरू केली. सारिकाने स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला, पण नितीन थांबायला तयार नव्हता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. शेवटी तो रागातच उठला आणि रूमच्या वॉशरूममध्ये गेला. सारिकाला वाटलं की तो शांत होण्यासाठी गेला असेल, पण तिथे काहीतरी भयंकर घडणार होतं. वॉशरूममध्ये गेल्यावर नितीनने स्वतःवरचं नियंत्रण गमावलं. सारिकाचं ते वाक्य त्याच्या डोक्यात घुळत होतं. त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्याने वॉशरूममध्ये पडलेलं ब्लेड उचललं आणि आपल्या डाव्या हाताची शीर कापून घेतली. रक्ताचा झोत बाहेर पडायला लागला आणि तो जोरजोरात ओरडायला लागला. सारिकाने त्याचा आवाज ऐकला आणि घाबरून बाहेर धावली. तिने लॉजच्या कर्मचाऱ्यांना आणि आसपासच्या काही लोकांना बोलावलं, पण तोपर्यंत नितीनचा आवाज शांत झाला होता. सारिका आणि काही लोकांनी वॉशरूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा लॉक होता. शेवटी 4-5 जणांनी मिळून दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना भयंकर दृश्य दिसलं. नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा हात रक्ताने माखलेला होता आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याने स्वतःची शीर कापली होती. लोकांनी त्याला तातडीने उचललं आणि जवळच्या सरकारी रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नितीनला रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि मृत घोषित केलं. खूप जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. रुग्णालयाबाहेर लोकांचा जमाव जमला. नितीनची घरची माणसं पोहोचली आणि त्यांना हे सगळं ऐकून धक्का बसला. गावात एकच खळबळ उडाली. हा काय प्रकार आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. लॉजवरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की संध्याकाळी 6:30 वाजता सारिका आणि नितीन रूम बुक करायला आले होते. पोलिसांनी सारिकाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली. सारिकाने सांगितलं, आम्ही रूममध्ये होतो. जवळीक चालू असताना मी फक्त एकच वाक्य बोलले, तुझ्यात तेवढी ताकद नाही. तो रागात आला, मला मारहाण केली आणि मग वॉशरूममध्ये गेला. त्याने आत काय केलं हे मला कळलं नाही. तो ओरडायला लागला तेव्हा मी बाहेर धावले आणि लोकांना बोलावलं. पोलिसांनी लॉजवर तपास केला आणि वॉशरूममध्ये ब्लेड आणि रक्ताचे डाग सापडले. कर्मचाऱ्यांनीही पुष्टी केली की सारिका आणि नितीन एकत्र आले होते. पोलिसांना हे स्पष्ट झालं की नितीनने स्वतःचा आपला जीव संपवला होता आणि त्याचं कारण सारिकाचं ते वाक्य होतं. पण हे सगळं एका किरकोळ शब्दापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं हे नातं अनैतिक आणि लपूनछपून होतं. सारिका विवाहित होती आणि नितीनसोबत तिचं प्रेमप्रकरण 2 वर्षांपासून सुरू होतं.
नितीनच्या कुटुंबाने सारिकावर आरोप केले की तिच्यामुळे त्याचा मुलगा मेला. पोलिसांनी सारिकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आणि तिची चौकशी सुरू झाली. गावात चर्चा सुरू झाली की अनैतिक नात्यांमुळे अशा घटना घडतात. एका शब्दाने सगळं संपलं असं काही लोक म्हणाले, तर काहींना वाटलं की नितीनचा हा बालिशपणा होता. ही होती सारिका आणि नितीनची धक्कादायक क्राईम स्टोरी. प्रेमातून सुरू झालेलं नातं आणि रागातून झालेला मृत्यू, या कथेतून आपल्याला काय शिकायचं? एक शब्द किती महागात पडू शकतो? नितीनचा हा बालिशपणा होता की खरं प्रेम? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.